हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्या गावची यात्रा होती आणि आता यात्रेच्या आदल्या दिवशी ना कावडी येतात. तर मी तर रस्त्यावर मस्त अशी सुंदर रांगोळी काढलेली होती, कारण आता कावडी येतात. गावाकडे प्रथा कावडी यायच्या म्हटलं की रस्त्यावर पाणी शिंपडणं, रांगोळ्या काढणं हे पूर्वीपासून चालत आलंय, तर आम्ही पण करतो. तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढली, पाणी शिंपडलं. तर आमच्या गावची कावडी ना पैठणवरून येतात, म्हणजे पैठणचं ते पाणी आणतात आणि भैरवनाथाची यात्रा असते. तर गावाकडे आलं ना खरंच खूप छान वाटतं, म्हणजे गावाकडलं वातावरण आणि जे जत्रा असते किंवा यात्रा खरंच खूप भारी वाटतं. गावचं गाव पण जपणारी असते ती आणि खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आम्हाला मागच्या वेळेस तर सुट्टी नाही भेटली, पण ह्या वेळेस आम्ही जत्रेला हमखास सुट्टी काढली, कारण खरंच जत्रा म्हटलं ना गावाला एक वेगळंच असं वातावरण असतं आणि ते खरंच खूप छान वाटतं. आता हा व्हिडिओ ना माझे सासरे काढत होते, त्यामुळे म्हणजे एवढा काही व्यवस्थित आला नाही, म्हणजे त्यांना ना एवढं काढायचं, म्हणजे मी म्हटलं की मोबाईल पकडा म्हणून, तर त्यामुळे असं मी काही त्याच्यात पूर्ण आलेली नाही आहे. पण आम्ही रांगोळी वगैरे काढून घेतल्या तिथं मस्त अशा दारामध्ये. तर आता कावडी पण ना जवळजवळच येत होत्या. मग मी परत एकदा रस्त्यावर पाणी मारून घेतलं आणि आता डीजे वगैरे होता कावडीसाठी, तरी त्याच्यात मस्त शाळेत मस्त डान्स करत होते. त्यांच्या दरम्यान बापू
चलो किसने किसने तर आता जत्रेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं होतं गावात, कारण नाही इथून मिरवणूक निघणार होती आणि गावापर्यंत जाणार होते. तर डीजे पुढे गेल्याच्या नंतर आम्ही गेलो, कारण श्रीशाना डीजेला घाबरण म्हणून आम्ही काही आधी लवकर गेलो नाही. अर्ध्या वाटात डीजे गेल्याच्या नंतर मग आम्ही गेलो तिथं. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आमची होती मटणाची जत्रा असते, तर बोकड्या वगैरे कापलेल्या होत्या. तर मग आम्ही मस्त सगळ्यांनी मिळून भाजी वगैरे बनवली. तर माझी मम्मी पण आलेली होती आम्हाला थोडीशी मदत करू लागण्यासाठी. तर इथं मस्त आमचं भाजी बनायचं काम चालू होतं.
फेकू का वर? नाही फेकू का?